लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह दिले आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह देण्यात आले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे. यामुळे आता या चिन्हावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे. बारामती मतदारसंघासाठी 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 51 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी 20 एप्रिल रोजी झाली. छाननीमध्ये 5 अर्ज बाद होऊन 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यापैकी 8 जणांनी अर्ज माघारी घेतला, तर 2 जणांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सोहेल शाह युनिस शाह शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.